आपण आयुष्यात ना प्रत्येक गोष्टीत कधी ना कधी शॉर्टकट शोधत असतो, पण खरंच शॉर्टकट हा इतका प्रभावी असता तर प्रत्येक जण यशस्वी नसतं का झालं आयुष्य. आपल्याला वाटतं की आपण काही ठरवलेल्या गोष्टी आहे त्या सगळ्या आपल्या रुटीन मध्ये का राहत नाही, त्या सगळ्या गोष्टींचं रुटीन तुटतं का, अशा काही आपण छोट्या चुका करतो किंवा काही गोष्टी आपण चुकीच्या पद्धतीनेच करत असतो आणि तीच एक चूक आपल्या प्रत्येक रुटीनला तोडत असते. आज आपण अशा 5 प्रभावी गोष्टींबद्दल बोलणार आहे, सवयींबद्दल बोलणार आहे की खरंच नेमकं कारण काय असतं की आपण जे काही ठरवतो, मोठे मोठे गोल्स म्हणा, प्लॅन्स म्हणा, त्याचं रुटीन आपलं तुटतं का. म्हणजे आजच्या या 5 सवयी इतक्या प्रभावी की त्या आपल्या आयुष्यातील काही गोष्टी आपण ज्या ठरवलेल्या असतात त्याला अवघड न बनवता अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला फॉलो करता येणार. आपल्या सगळ्यांनाच वाटतं की आयुष्यात आपण अशा गोष्टी कराव्या की ज्या खूप फास्ट झाल्या पाहिजे, त्याचे रिझल्ट पण छान आले पाहिजे, आपल्याला ओव्हर थिंकिंग न करता इझी पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडल्या पाहिजे किंवा झाल्या पाहिजे. म्हणजे काम कमी पण त्याचा इफेक्ट मात्र आपल्याला जास्त हवा असतो. नमस्कार, मी एकता तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. कारण जर एखादा विद्यार्थी आहे, त्याला जर पेपरला जायचं आहे आणि मधात एखादा शॉर्टकट रस्ता आहे तर तो लॉंगकट रस्त्याने तर नाही जाणार ना, तो शॉर्टकट बघणार, कारण त्याला पेपरला जायचं आहे, त्याला आपला वेळ वाचवायचा आहे आणि आपल्या पेपरच्या जागी बरोबर आणि वेळेवर पोहोचायचं आहे. तसंच आपल्याला वाटतं ना की आयुष्यात आपण काही ठरवलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी वेळेत व्हाव्या, बरोबर व्हाव्या, आपल्याला जो काही एंड रिझल्ट मिळतो तो एकदम बरोबर असावा. आणि ते प्रत्येक गोष्टीत वाटतं आपल्याला आयुष्यातल्या, आणि ते कुठेतरी बरोबर पण आहे. पण आपल्या सगळ्यांनाच वाटतं ना आपला वेळ वाचावा, आपला पैसा वाचावा, आपल्याला ज्या गोष्टी ठरवलेल्या त्या प्रत्येक गोष्टी फास्ट पूर्ण व्हाव्या, आपल्याला खूप आनंदाने जीवन जगता यावं. पण या सगळ्या गोष्टी कधी पूर्ण होणार, जेव्हा आपण काहीतरी ठरवू आणि ते रुटीन आपलं परिपूर्ण बरोबर फॉलो होणार. पण खरंच असं होतं का, आपण काही गोष्टी ठरवतो आणि मग ते मधातच सुटल्या जातं. 1, 2, 3, 4 आणि 5व्या 6व्या दिवशी कुठे गेलं. पूर्वी मी पण अशीच करायची, खूप काही गोष्टी ठरवून ठेवायची पण ते रुटीन माझं फॉलोच व्हायचं नाही. मग ते स्वतःला दोष देत बसायची की काहीच मी करू शकत नाही, मी जे ठरवलं ते माझं कधी पूर्णच होत नाही, मी कसं करणार आयुष्यात, मी नेहमीच मागे राहणार. म्हणजे शेवटी स्वतःला दोष. पण माहिती इथे काय चुकतं आपलं, आपण खूप मोठे मोठे प्लॅन्स, गोल्स काय ते ठरवून बसतो, पण आपल्या मेंदूला काय होतं, त्यावेळी थकवा जाणवतो. पण इतके सगळे कामं मी एकाच वेळी कसं करणार. म्हणजे आपल्या माइंडमध्ये काय सगळ्या गोष्टींची ओव्हर थिंकिंग होते आणि आपल्याला फ्रस्ट्रेशन आल्यासारखं वाटतं आणि आपला मेंदू सुद्धा थकला जातो. म्हणजे जर आपण ठरवलं की मी उद्यापासून बुक वाचणार, उद्यापासून मी जिमला जाणार, उद्यापासून मी वॉक करणार, उद्यापासून छानसं डाएट करणार, इतकं सगळं जेव्हा एकत्र आपल्या माइंडमध्ये येतं, ऐकायला आपल्याला खूप बरं वाटतं, पण हे आपल्या मेंदूला खूप अवघड वाटतं. म्हणजे आपली सुरुवात तर होते 1, 2, 3, 4, 5 दिवस आणि 10व्या 11व्या दिवशी सगळं आपलं रुटीन तुटून जातं. पहिलं म्हणजे सुरुवात छोटी, म्हणजे नकारच देता येणार नाही. हे कसं शक्य? हो, शक्य आहे. उदाहरण, जर आपण ठरवले की आज आपल्याला काही बुक वाचायचं आहे किंवा लिहायचं आहे तर केवळ 2 पेज वाचायचे सुरुवातीला, किंवा काही लिहायचं आहे तर 1-2 पेजेस लिहून काढायचे. व्यायाम करायचा ठरवला तर केवळ 5 ते 10 मिनिटं करायचं रोज. म्हणजे तेच 5 मिनिटं व्यायाम, 2 मिनिटं 3 मिनिटं सुरुवातीला बुक वाचायचं. आता तुम्ही म्हणणार एवढ्याने काय होणार आहे. हो, पण सुरुवात तर केलेली आहे ना आपण. खरी गोष्ट इथेच असते की एखादं काम सुरू करणं म्हणजे मोठंच काम सुरू केलं पाहिजे असं नसतं. खरं तर ते सुरुवात करणं खूप महत्वाची असते. कारण माहितीये, एखादी चांगल्या कामाची सुरुवात झाली ना, पुढचे पाऊल हे स्वतःवरून हळूहळू पडत असतात. स्वप्न काय म्हणतो आपण, नेहमी मोठं बघायचं, पण सुरुवात जी असते ना त्या कामाची, ती छोट्या छोट्या गोल्सनी डिवाइड करूनच करायची. काम सोपी होतं आणि आपल्याला काम करायची इच्छा पण होते. आणि खरं तर आपल्या मेंदूला पण ते काम खूप सोपं आणि असं वाटतं की फास्ट झालं तर आपला मेंदू पण आपल्याला मदत करतो. कारण आपल्या माइंडला पण खूप मोठी कामं बोरिंग वाटतात, त्याला नकोशी वाटतात. म्हणून सुरुवाती छोट्यापासूनच करायची, म्हणजे आपलं रुटीन मेंटेन राहायला मदत होते. आजपासून स्वतःशी एक नक्की प्रॉमिस करा, काम करायचं आहे ते छोटे छोटे सुरुवातीपासून करा. दुसरं म्हणजे परफेक्ट होण्याची कधीच वाट बघायची नाही, आपली प्रोग्रेस कशी होणार ते बघायचं. आपण म्हणतो ना, एखादं काम ठरवलं, आज मी ऑफिसवरून खूप उशिरा आली, आज मला हे दुसरं काम मधातच आलं, त्यामुळे माझी एक्सरसाइज थांबली, त्यामुळे मी आज बुक वाचू शकली नाही, त्यामुळे मी आपले जे काही ठरवलं होतं, समोरचे प्लॅन्स, माझे बिझनेस, माझा जॉब, त्या सगळ्या गोष्टींसाठी मी स्वतःसाठी वेळ काढू शकले नाही, किंवा मला जी एखादी गोष्ट आवडते किंवा मला एखादी गोष्ट छान नवीन ट्राय करायची आहे पण मला वेळच मिळाला नाही. आणि इथेच आपलं नुकसान होत असतं, कारण आपलं इथे रुटीन तुटायला सुरुवात होत असते. म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या प्रत्येक गोष्टीला कारण द्यायला सुरुवात करत असतो. एक नियम नक्कीच घ्यायचा स्वतःसोबत, जेव्हा आपल्याला वेळ होतो एखाद्या कामात, आपल्याला दुसऱ्या कामात जायला लागतं, तेव्हा जे आपण ठरवलेले रुटीन आहे ते तोडायचे नाही. म्हणजे आपण एक्सरसाइज ठरवलेली आहे, आपली एक्सरसाइज नाही झाली तर आपण वॉक करून घ्यायचं, पण जे स्वतःसोबत प्रॉमिस केलंय त्याला कधीच तोडायचं नाही. म्हणजे असं नाही की ज्या वेळेला जे काम ठरवलंय ते काम झालं नाही मग मी आता परफेक्ट नाही, माझ्यासोबत हे होत नाही. स्वतःला कारणही द्यायचे नाही, स्वतःला दोषही द्यायचे नाही. स्वतःला थोडं प्रेमाने बोलून सांगायचं की ठीक आहे, आज सकाळी मी वॉक केली नाही, स्ट्रेच केलं नाही, एक्सरसाइज केलं नाही, तर स्वतःला सांगायचं की रात्री मी जेवण झालं की लगेचच 10 मिनिटं चालणार, 15 मिनिटं चालणार. कारण माहितीये, रुटीन जर आपल्याला कन्सिस्टंट ठेवायचं असेल ना तर प्रत्येक गोष्टीत परफेक्टच राहायला पाहिजे असं काही गरज नसतं.
जे ठरवलेलं 100%चं काम असते ते 20% 30% जरी केलं तरी आपलं रुटीन सुरू असतं. म्हणजेच आपण रोज थोडं थोडं का होईना आपलं काम करत राहायचं, तेव्हाच आपलं रुटीन सुद्धा मेंटेन राहतं. तिसरं म्हणजे एका सवयीला दुसऱ्या सवयीची गाठ बांधा. खरं तर ही सवय खूप इफेक्टिव्ह आहे आपल्या प्रत्येक कामाला. बघा, आपल्या रोजच्या सवयी असतात, आपण ब्रश करतो, आपण आंघोळ करतो, तो आपल्या आयुष्यातली सवयीचा भाग बनलेला आहे. आपल्याला आठवण काढून नाही द्यावं लागत की मला आता आंघोळच करायची आहे, मला आता जेवणच करायचंय. नाही, तो आपल्या सवयींचा भाग झालेला असतो. म्हणजेच काय, तो आपल्या आयुष्याचा भाग झालेला असतो. मग आपल्या नवीन सवयी आपल्याला वेगळ्या काय वाटतात? तर मग मी आता कशी करू, माझ्याकडे वेळ नाही आहे, म्हणजे काय आहे ना, आपल्याला नवीन सवयी आल्या की आपल्याला कारण द्यायला खूप सुचतं. आणि जेव्हा आपण कारण द्यायला लागतो तेव्हाच आपल्याला रुटीन खूप कठीण वाटायला लागते आणि तिथेच आपलं रुटीन ब्रेक होतं. आपण असं वगैरे काही नसतं आळशी किंवा आपल्याला डिसिप्लिन वगैरे नसतं. खरं तर आपल्याला त्या सवयी आहे ना, त्या खूप अवघड वाटतात, कारण त्या नवीन आलेल्या असतात आपल्या जीवनात, रोजच्या जीवनात. पण त्या रोजच्या जीवनात सुद्धा त्यांना एका सवयीशी दुसऱ्या सवयीला जोडायचं असतं. तेव्हाच कुठं आपल्याला रुटीन मेंटेन करायला खूप मदत होते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण ब्रश करतो तेव्हा ठरवून घ्यायचं की ठीक आहे, मी आता जे आजचं ठरवलेले काही कामं असेल माझे महत्त्वाचे, त्याच्याकडे बघून घ्यायचं. आपलं एखादं चांगले थॉट्स आपण आपल्या भिंतीवर लिहून ठेवलेले असेल ते वाचून घ्यायचे. तेव्हा आपल्याला कठीण होते ना की मला वॉक होत नाही किंवा माझे एवढे स्टेप होत नाही वॉकिंगचे, तर जेवण झाल्यानंतर मी एवढे स्टेप चालणार ठरवून घ्यायचं. म्हणजे 5-10 मिनिटं 15 मिनिटं वॉक करणार आहे मी. म्हणजे काय ना, नवीन सवयी खूप लक्षात ठेवायच्या आहे, आपल्या मेंदूला ताणच द्यायचा आहे, असं काहीच नाही करायचं. म्हणजे त्या जुन्या गोष्टीशी एक नवीन सवय जोडून टाकायची. मग आपल्याला वाटतं की ठीक आहे, ब्रश करता करता मला हे आज रोज वाचायचंच आहे बाबा. हळूहळू काय होते ना, आपला मेंदूच ती गोष्ट छान आनंदाने स्वीकारायला लागतो आणि ती आपल्या रोजच्या जीवनाचा भाग होतो ती सवय. मग आपलं रुटीन सुद्धा मेंटेन होतं. म्हणजे आपला वेळही वाचतो, आपल्याला कामही होतं आणि आनंद पण भेटतो आणि आपल्या मेंदूला पण छान वाटतं, कारण आपल्या मेंदूला नेहमी कम्फर्टेबल आणि सोप्या गोष्टी मस्त वाटतात. चौथं म्हणजे आपलं इन्व्हायरमेंट कसं आहे. आता तुम्ही म्हणणार की रुटीन आणि इन्व्हायरमेंटचा संबंध काय? खूप खूप महत्त्वाचा संबंध आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीला जर आपल्याला इफेक्टिव्ह आणि रुटीन मेंटेन करायचं असेल ना, तर आपल्या अवतीभोवतीचं इन्व्हायरमेंट तसंच ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. असं नाही म्हणत मी की दिवसातनं तुम्हाला जॉबही करायचे आहे, घरकामही पूर्ण करायचे आहे, प्रत्येक गोष्ट परफेक्ट, असं मुळात नाही. उदाहरण, जर आपला टेबल असेल आणि त्या टेबलावर बिस्किटाचं पॅकेट असेल तर बिस्किट आपण पटकन खाणार ना, आणि त्याचऐवजी जर दुसऱ्या दिवशी आपण तिथे फळ ठेवलं तर आपण फळ आधी खाणार. जसं आपलं इन्व्हायरमेंट तसंच आपण बनत जाऊ की मला माझा वेट लॉस करायचा आहे किंवा मला फिट राहायचं आहे, तर मग जर आपण इन्व्हायरमेंटमध्ये बिस्किटं ठेवू तर आपण तो पॅटर्न तर आपला ब्रेकच होणार आहे ना. आपण कितीही प्रयत्न केला, म्हणजे तुम्ही ठरवलं की मी आता बाहेरचं काहीच खाणार नाही आणि घरीच जर तुम्ही टेबलावर बिस्किट ठेवले, जंक फूड ठेवले, तुमचं डाएट ब्रेक होऊन जाणार, तुमचं रुटीन तुटणार आणि मग तुम्हाला वाटणार की पश्चाताप होणार. स्वतःला काय करणार, तुम्ही दोष देणार. त्याऐवजी ठीक आहे, घरात त्या गोष्टी ठेवूच नका. जे तुमचं इन्व्हायरमेंटच चांगलं राहील तर तुमचं ते रुटीन सुद्धा मेंटेन व्हायला मदत होणार आणि रिझल्ट बेस्ट दिसणार तुम्हाला. रुटीन तुटत का असते? कारण आपल्या इन्व्हायरमेंटचा वाटाच तसा आपल्यामध्ये असतो. आपलं इन्व्हायरमेंट तसं असेल तर आपल्याला त्याच पद्धतीने ते तसं ढकलणार आणि आपण पण तसंच होणार. मी माझं एक उदाहरण सांगते. मी ठरवलं होतं 26ला की ठीक आहे, झोपण्यापूर्वी आपल्याला स्क्रीन टाइम कमी करायचा आहे किंवा अर्धा एक तासापूर्वी स्क्रीन बंद करायची आहे. म्हणजे काय करते, झोपण्याच्या अर्धा तासापूर्वी मी पुस्तक नेऊन ठेवून देते तिथे, त्यापूर्वी मोबाईल न पाहता बुक वाचते. म्हणजे माझं काय ना, मी इन्व्हायरमेंट चेंज केलं. मग इन्व्हायरमेंट चेंज झालं तर माझं रुटीन पण मेंटेन झालं ना. म्हणजे मला शेवटी काय करायचा होता, माझा झोपण्यापूर्वी जो स्क्रीन टाइम वाढलेला होता 2025 मध्ये, तो मला 26 मध्ये कमी करायचा होता किंवा पूर्ण बंद करायचा होता. आणि आजही मला त्याचे बेस्ट रिझल्ट मिळत आहे, कारण मी माझं इन्व्हायरमेंट चेंज केलं. आणि एक सिक्रेट सांगू, खूप आपल्याला वाटतं ना मोटिवेटेड राहावं नेहमी, तर आपलं इन्व्हायरमेंट चेंज करा. लाईफमध्ये ना सेल्फ मोटिवेटेड राहायला आपलं इन्व्हायरमेंट आपल्याला खूप मदत करणार. पाचवं म्हणजे लाईफला रोज नव्याने काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही म्हणणार, रोज नव्याने घडवणं म्हणजे नेमकं काय? आपण एखादी गोष्ट करायची ठरवली किंवा प्लॅन्स, गोल्स काय म्हणतो ते आपण ठरवले आणि जर आपण ते 2-3 दिवस फॉलो केले आणि 5व्या, 6व्या, 10व्या दिवशी जर ते रुटीन आपलं तुटतं, तर आपण काय म्हणतो, राहू दे ना, ते पुढच्या महिन्याला करेल, मग नंतर सोमवार मंगळवार आला की करेल, 10 दिवसांनी 15 दिवसांनी करेल. नाही, इथे आपलं चुकतं. बघा, जर आपला नवीन मोबाईल आहे, काही महिनेच झाले आणि जर तो हँग होत असेल, आपण काय नवीन घेतो, त्याला बदलवून टाकतो का? नाही ना. त्याला काय करतो, आपण पुन्हा रिस्टार्ट करतो. म्हणजे जर आपण जे काही ठरवलं आहे ते आज केलं नाही, उद्या केलं नाही, तर नंतर 15-20 दिवसांनी नाही, ठीक आहे, स्वतःला म्हणायचं आजचा वेळ गेला, मी उद्या सकाळपासून काहीतरी ते आपलं नवीन काम चांगलं करणार. थोडं का होईना, पण त्या कामाबद्दल रोज स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करायचा. ते काम सोडायचं नाही. परफेक्शनच्या मागे कधीच लागायचं नाही जेव्हा आपण सुरुवातीच्या स्टेजला असतो कुठल्याही कामाच्या. बघा, कामाची सुरुवात आपण करतो तर सुरुवातीला आपण चुकणार, आपल्याला कोणी हसणार, बोलणार, ठीक आहे, ते सगळं नॉर्मल आहे. कुणीच याचं तसं परफेक्ट वगैरे काहीही नसतं. सुरुवातीला आपलं काम आणि काम आणि काम, ते चुकीचं असेल, परफेक्ट नसेल तरी चालेल, पण त्यामुळे आपलं रुटीन तुटू द्यायचं नाही. आणि तीच आपण सगळ्यात मोठी चुकी करतो की आपल्याला वाटतं थोडं माझं चुकलं, थोडं मला कोणी काही म्हटलं तर आता काम थांबवणार. आणि आयुष्य पण तसंच असतं ना, प्रत्येक गोष्टी हे मोठ्या नव्या बदलाने सुरुवात होत नाही.
पण माहित आहे 1% जरी आपण रोज स्वतःत बदल करण्याचा, स्वतःला घडवण्याचा, सुधार करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आपलं रुटीनही तुटत नाही. आणि रोज जर 1% आपण स्वतःमध्ये बदल केला ना तर एका वर्षाने खूप मोठा आपल्याला बदल जाणवेल. म्हणून माहित आहे स्वतःवर खूप मोठं असं ओझं टाकण्यापेक्षा फक्त एक सुरुवात, फक्त पुस्तकाचं एक पान, फक्त 10 ते 15 मिनिटं चालणं किंवा स्ट्रेचिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं परफेक्ट होण्यापेक्षा सातत्याने आपलं काम करत राहणं हेच आपलं रुटीन मेंटेन ठेवायला मदत करते बरं का. व्हिडिओ आवडल्यास प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आजचा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श झालेला असेल, तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा तुमचे अनुभव नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू सो मच आणि